नमस्कार रसिक हो. आज लघुकथा अभिवाचन सादर करतो. कथेचं शीर्षक आहे फसवा पाऊस. कोसळणाऱ्या पावसातच ती सकाळी ऑफिसला निघाली. पावसात भिजतच ती आली. आता संध्याकाळ कधीच होऊन गेली. पाऊस थांबण्याची चिन्ह काही नव्हते. बरसणाऱ्या श्रावण पावसाकडे पाहत ती निशब्द बसून होती. तिच्यासाठी हा पाऊस आणि हा श्रावण दोन्हीही फसवेच असतात. इतक्यात तिच्या बाबांचा फोन आला. विचारत होते, किती वेळ आहे ग तुला? एकटीने येऊ नको, मी येतो रिक्षाने तुला घ्यायला. तिचा मूड नाही आहे. ती काहीच बोलत नाही आहे फोनवरून. म्हणजेच तिचा मूड नाही हे बाबांनी ओळखलं आणि ते म्हणाले, थकलेली दिसते, बस मागच्या बाजूला सीटवर शांतपणे, मीच चालवतो तुझी गाडी. आणि काही न बोलता ती डोळे मिटून घेत मागच्या सीटवर शांतपणे पडून राहिली. तिला आठवू लागलं, त्याची आणि तिची पहिली भेट अशाच श्रावणातल्या पहिल्या पावसात झाली होती. तिच्या ऑफिस बिल्डिंगमध्येच त्याचे ऑफिस होते. लिफ्टमधल्या रोजच्या भेटीमध्ये झालेली त्याच्याशी ओळख त्याने वाढवली. तो बोलायला एकदम स्मार्ट, रूपाने हिरोसारखा देखणा. त्या बिल्डिंगमध्ये अनेक ऑफिससुद्धा होत्या इतर. त्यातल्या सगळ्या सुंदर देखण्या स्त्रिया, नवीन पोरी या हिरोभोवती पिंगा घालतात हे ती रोज पाहायची. असा हिरो तिच्या मैत्रीसाठी धडपडतोय याचंच तिला खूप अप्रूप वाटू लागलं. ती मात्र त्याला अजिबात न शोभणारी अशीच होती. तरीही त्याला आपण आवडलोत या कल्पनेने आणि भावनेने तिच्यावर त्याच्या प्रेमाचे जणू गारुडच झाले होते. कॉफी घेत तिच्यासोबत वेळ घालवणे त्याला फार आवडते हे त्याने सांगितल्यापासून तर ती त्याच्यासाठी खास वेळ देऊ लागली. त्याच्यापेक्षा तिचाच पगार खूप जास्त आहे हे त्याच्याशी गप्पा मारता मारता तिला कळालं. तसं तर तो जॉबमध्ये देखील तिला सिनियर होता, पण त्याची कंपनी छोटी होती आणि त्याचे पगाराचे पॅकेज देखील सोसोच होते. त्या हँडसम हिरोच्या मनमौजी मस्त स्वभावाच्या प्रेमात ती अखंड बुडाली होती. भेटीचा फिरण्याचा सिलसिला सुरू झाला. एक दिवस तो म्हणाला, मला पैशाची थोडी अडचण आहे, पण तू मला पैसे देऊ नकोस. फक्त एक कर, इथून पुढे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधला माझा सगळा खर्च यापुढे तू करशील का प्लीज. त्याच्यासाठी असा थोडा खर्च तिच्यासाठी अगदी किरकोळ होतं. त्याची ही विनंती तिने आनंदाने मान्य केली. त्याच दिवशी त्याच्या प्रेमालाही तिने प्रतिसाद दिला. ओळखीची परिणिती आता अधिक जवळीकीत झालेली होती. तरी त्याने अंतर राखले आहे हे तिच्या लक्षात येत होतं. हम कभी भी जुदा नहीं होंगे त्याचे प्रेमाची शपथ तिने हसत हसतच स्वीकारली होती. मैत्रीच्या त्या पहिल्या श्रावण पावसात दोघे मनोमन चिंब चिंब झाले. पुढे कितीतरी दिवस तो पहिला पाऊस तिच्या मनामध्ये झिरपत झिरपत होता. ती विचार करायची, आपली जोडी अनुरूप दिसणारी नाही. तो किती सुंदर देखणा आणि ती साधारण काळी सावळी, तरी तू खूप आवडतेस या त्याच्या पालुपदाने तिचा त्याच्या प्रेमावरचा विश्वास अधिकच दृढ होऊ लागला. तो नवथर पाऊस थांबला. मग भानावर आलेल्या तिच्या मनाला अनेक गोष्टी नव्याने दिसू लागल्या. त्यातल्या उणीवा जाणवू लागल्या आणि ती मनात म्हणत होती, दिसते तसे नसते हे मात्र खरं. आताशा तिला वाटायचं, आपली जोडी सर्वार्थाने विजोड आहे. त्याच्या मनाशी जोडून घेणे खरंच कठीण आहे. कठपुतली होऊन त्याच्या तालावर नाचलं की स्वारी खुश.
स्वतःचेच खरे करण्याचा त्याचा स्वभाव म्हणजे तिच्यावर हुकूमत गाजवणेच होते. हे जाणवल्यावर तर आधी हे काहीच आपल्याला कसं कळाले नाही, तिला तिच्या स्वतःच्या मूर्खपणाचाच राग येऊ लागला. अशा विचित्र माणसाची भुरळ आपल्याला का बरं पडली असेल? आपल्या अवखळ वयाचा दोष म्हणायचा का हा? ती हताश होऊन बसू लागली. पण तो समोर आला की त्याच्याविषयीचं आकर्षण आणि त्याच्या प्रेमापुढे मनात वाटणाऱ्या शंकांचा गोष्टींचा तिला साफ विसर पडे आणि मग तिचा स्वतःवर ताबा राहत नसे. भारावलेली ती तो म्हणेल तशी जात होती त्याच्या मागे भरकटत फरफटत. तिच्याजवळ बसून प्रेमाचे शब्द बोलताना तो म्हणायचा, पैसा, चैन, मौज मजा हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. हेच तिच्या लक्षात ठळकपणे आता येऊ लागलं होतं. त्याला ती हवीच आहे, पण फक्त तिच्या मोठ्या पगाराच्या पैशासाठी. त्याच्या मायावी प्रेमात, मोहक जाळ्यात आपण फसलोत म्हणून ती स्वतःवर आता चिडत होती. तिच्या मैत्रिणी, मित्र तिला समजावतात, अगं त्याचे प्रेम फक्त तुझ्या पैशावर आहे. मौज मजा आणि तिची निमूटपणे साथ हेच त्याचं तिच्यावरचं प्रेम. मैत्रिणी म्हणायच्या तिला, तू अशी वेडी खुळी कशी आहे ग? अजून वेळ गेली नाही, आवर घाल स्वतःच्या मनाला. तू सुंदर नाहीस, दिसायलाही यथातथाच आहेस, साधी सरळ आहेस तू. त्याच्यासारखा हिरो तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या न्यूनगंडाचा हा मजनू गैरफायदा घेतोय. तुझ्या शरीराचे त्याला आकर्षण वाटावे असं तुझ्यात काहीच नाही, म्हणून तशी तू सेफ राहिली आहेस असं समज. तू त्याला पैसे देऊ नकोस. तो गवया करेल, हात जोडेल, पाया पडेल, रुसेल, फुगेल, रागावेल, कदाचित तुझ्यावर हातही उचलेल. पण तू खंबीर राहा, धीटपणे मुकाबला कर. त्रास होईल थोडा, पण तुला जमेल नक्की. तिनं हॉस्टेल सोडलं, गावाकडे जाऊन आईवडिलांना घेऊन आली आणि तिचं रुटीन बदलून गेलं. आजारी आईला उपचारासाठी दाखल करताना ती त्याला म्हणाली, मला तुझ्या प्रेमाची सोबतीचीच गरज आहे. बराच पैसा खर्च होईल, पण त्याची काही काळजी नाही. तू फक्त सोबत राहा, तुझाच आधार आहे आम्हाला. यानंतर घडलं ते वेगळंच. कसला आधार आणि कसली सोबत. तो तिच्या बिनकामी प्रेमात गुंतणारा नव्हता. त्याने तिची साथ सोडून दिली. रोज भेटणारा तो आता तिच्याकडे पाहत नव्हता की ओळखही देत नव्हता. त्याचे बदललेले रूप, वागणे तिला मानसिक धक्का देऊन गेले. त्याचे तिच्यावर कधीच प्रेम नव्हते, तिचे मात्र त्याच्यावर प्रेम जडले होते. प्रेमभंग तिचा झाला होता. त्याला काहीच फरक पडणार नव्हता. उलट तू नाही और सही. किती अजब होते त्याचे प्रेम. फसवे प्रेमच म्हणायचं. बाहेरचा फसवा पाऊस थांबला होता. तिच्या मनात फसव्या प्रेमाची आठवण झिरपत होती. कसा वाटला फसवा पाऊस? कथेवर अभिप्राय द्या, कॉमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा मित्रमंडळीला सुद्धा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटू नव्या एपिसोडमध्ये. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा.